कोणताही व्यवसाय करताना अभ्यास, दूरदृष्टी, सकारात्मकता यांची फार आवश्यकता असते. त्यामुळंच त्या व्यवसायाची भरभराट होते. जर शेती व्यवसायात लागवडीपूर्वी जमीन, पाणी, हवा यांचा अभ्यास करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे पीक लागवड केली तर भरघोस उत्पन्नाची हमी 100% असते. नेमका हाच विचार सोलापूरच्या पेशानं डॉक्टर असलेल्या पण शेती व्यवसायाची मनापासून आवड असणाऱ्या डॉक्टर प्रसन्ना कासेगावकर आणि सीना कासेगावकर यांनी केला आणि अल्पावधीतच एकात्मिक शेतीचा एक आदर्श निर्माण केला. तसं बघायला गेलं तर आम्ही व्यवसायाने डॉक्टर, आम्ही शेतकरी नाहीत. पण शेती करणं ही आमची केवळ हौस नव्हती, तर आमचं स्वप्न होतं, एक पॅशन होती. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही शेती घेतली त्यावेळेला आम्ही नवशेतकरी होतो. त्यावेळेला आम्हाला फारसं ज्ञान नव्हतं. पण आम्हाला हे नेहमी वाटायचं पेशंटशी बोलताना, जेव्हा एखादा शेतकरी आमच्याकडे यायचा आणि त्याची दुरावस्था पाहायचं, तेव्हा आम्हाला नेहमी जाणवायचं की ह्याची दुरावस्था का होती आहे. आणि नेहमी असं वाटायचं की कुठेतरी या लोकांचं प्लॅनिंग कमी पडतं आहे. हे जेव्हा शेती करतात तेव्हा ते प्लॅन नीट करत नाहीत. असं होतं की शेजारच्या शेतकऱ्याला गेल्या वर्षी विशिष्ट शेतीमध्ये फायदा झाला की त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक तोच घेतात आणि मग भाव पडतो आणि मग त्यावर्षी सगळे नुकसानात जातात. हे दुष्टचक्र नेहमीच होताना मी गेली 10 वर्ष बघत होतो. त्यामुळे जेव्हा आम्ही शेती घेतली तेव्हा आम्ही ताबडतोब शेती चालू करण्याची गडबड नाही केली. आम्ही सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यात, इथं पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यामध्ये आम्ही जास्त भर दिला. अगोदर शेततळं खोदलं, शेततळ्यामधून जो मुरुम निघाला त्याच्यातून आम्ही रस्ते तयार केले आणि ड्रीप इरिगेशन सगळीकडे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. या काळात आम्ही इथल्या मातीचा कस कसा आहे, मातीची प्रत काय आहे, या मातीनुसार इथं कुठली शेती घेतली तर जास्त फायदा होईल या गोष्टींचा विचार केला. आणि सगळ्या अभ्यासाच्या अखेरीस आम्हाला लक्षात आलं की हॉर्टिकल्चर म्हणजे फळं शेती करणं हे जास्त बरं राहील. आणि हे करण्याच्या मागं आमचे कित्येक विचार होते. एकतर लोक कॅश क्रॉपचा विचार करतात, म्हणजे ऊस हे छान पीक आहे, सोलापूर जिल्ह्यात खूप चालतं. पण ऊसाचा प्रॉब्लेम असा आहे की ऊसाला एकदा लावलं की ऊस खूप खादाड शेती आहे, तर ते खूप सगळा जमिनीचा कस काढून टाकते आणि 13 ते 15 महिन्यानंतर शेतकऱ्याला एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी मिळते आणि पण कालांतराने जमिनीची प्रत खराब होत जाते. तर हे निसर्गासाठी अतिऊस करणं योग्य नाही आहे असं मला वाटायचं. तर त्यामुळं मला असं वाटलं की फळशेती करणं हा एक माझ्या पर्टिक्युलर एरियासाठी हे एक उपयुक्त गोष्ट असेल. मग त्या हिशोबाने आम्ही हळूहळू हा एरिया डेव्हलप करत गेलो. सगळ्यात अगोदर आम्ही पेरू लावला, त्यानंतर आम्ही इथे सीताफळ लावलं आणि आता आम्ही ड्रॅगनची आम्ही शेती करायला सुरू केलेली आहे. सो हळूहळू हे एरिया आम्ही असा डेव्हलप करत आम्ही आणलेला आहे. कालांतराने तर फार्म हाऊस बनलं, स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं. तर हे सगळं करण्याच्या मागं भूमिका अशी आहे की शेती व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ही शेत दिसताना देखील सुंदर दिसलं पाहिजे. डॉक्टर कासेगावकर आपल्या एकात्मिक शेती मॉडेलचं व्यवस्थापन करण्यासाठी कृषी पदवीधर असलेल्या अभयसिंह देशमुख यांचं तांत्रिक मार्गदर्शन घेतात. ड्रॅगन फ्रूटचे औषधी गुणधर्म पाहता त्यांनी ड्रॅगन फ्रूटचं पीक घेण्याचं ठरवलं. त्यासाठी खांबांच्या आधारानं रोपांची लागवड केली. आपण यामध्ये सी टाईप व्हरायटी हे ड्रॅगन फ्रूटचं वाण निवडलेलं आहे, जे अत्याधुनिक आता लेटेस्टमध्ये जे ते कन्सेप्ट आहे, ज्याचं फळाची साईज हे खूप मोठी होत नाही किंवा खूप छोटीही राहत नाही आणि कलर आणि त्याचा आकार हे एकदम चांगला आणि मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं विक्री होते. त्यामुळे हा वाण निवडलेला आहे. ड्रॅगन फ्रूटला साधारणतः मुरमाड जमीन लागते की आणि उष्ण टेम्परेचर लागतं. ज्यावेळेस उष्ण तापमान लागतं तर सोलापूर
हे उष्ण ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहितीच आहे. तर या ठिकाणी आम्ही ड्रॅगन फ्रूट निवडलं. पाण्याची खूप कमी रिक्वायरमेंट असते, तर त्या पद्धतीने ड्रॅगन फ्रूट निवडलं. जी माझ्या पाठीमागं सिस्टीम दिसते ते पोल सिस्टीम आहे. ह्यामध्ये 2 सिस्टीम येतात, ट्रेली सिस्टीम आणि पोल सिस्टीम. ट्रेली सिस्टीममध्ये तार लावल्या जातात आणि प्रत्येक ह्याला झाड लावलं जातं प्रत्येक ठिकाणी. आणि पोल सिस्टीममध्ये प्रत्येक पोलच्या कडेला 4 झाडं लावले जातात आणि त्या पद्धतीने. तर आम्ही लावताना पुढील ऑपरेशन्स डोक्यात ठेवून हे लाईन आणि दोरी एकदम परफेक्टमध्ये पोल लावलेले आहेत. तुम्ही कोणत्याही साईडनं जर बाग बघितली तर ते एकदम सरळ रेषेत तुम्हाला दिसेल, जेणेकरून उद्या भविष्यामध्ये झाड ज्यावेळेस वाढतं आहे आणि फळाच्या स्टेजला मधून आम्हाला ज्यावेळेस ट्रॅक्टरचा वापर करून फळं बाहेर काढणे असेल किंवा वेगवेगळ्या अंतर्गत ऑपरेशन्स असतील, तर त्यावेळेस ते सोयीचं व्हावं ह्या उद्देशाने आत्ताच त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. ड्रिप सिस्टीम ही आम्ही चांगल्या क्वालिटीची नेटाफेमची वापरलेली आहे आणि शक्यतो आम्ही सेंद्रियकडे भर असल्यामुळं झाडाची लागवड करताना आम्ही शेणखत हे वापरलेलं आहे. आणि दर 10 दिवसाला आम्ही गोमूत्र, शेण आणि बेसन वगैरे ह्याचा एक स्लरी तयार करतो, ते देतो. आपण जर हे झाडं पाहिले तर 30 दिवसाचे साधारणतः प्लांट आहेत. ह्याला आत्तापर्यंत आम्ही फक्त गांडूळ खत, शेणखत आणि गोमूत्राचा ह्याचा वापर करून ते सगळं केलेलं आहे. हा फार्म पूर्णतः सेंद्रिय स्वयंचलित तत्वावर आधारित आहे. शेतातील विविध कामांसाठी असणारी मजुरांची कमतरता टाळण्यासाठी या फार्ममध्ये पिकासाठी पाणी आणि त्यातूनच खतं, कीटकनाशकं ड्रीपद्वारे पुरवलं जातं. कांद्याच्या पिकाला पाणी, खत देण्यासाठी स्वयंचलित प्रणाली वापरली जाते. एलोरा ही व्हरायटी कांद्याची लावलेली आहे. 5 महिन्याचा कांदा आहे. रिप्लांटेशन करून आता साधारणतः 20 दिवसाचा प्लॉट आहे. स्प्रिंकलर सिस्टीमनी या ठिकाणी पाणी दिलं जातं आहे आणि 1 महिन्यानंतर हे ड्रिप सिस्टीमने दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी आपला हा फार्म जो आहे तो टोटली 100% ॲटोमेशनमधला फार्म आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक झाडाला खत आणि पाणी हे ॲटोमेशनने दिलं जातं. जेणेकरून आज जर आपण पाहताय की मजुरांची कमतरता भासत आहे, शिवाय जे ॲक्युरेसी पाहिजे की एखाद्या झाडाला समजा आपण ड्रॅगन फ्रूटला 4 लिटरच पाणी लागतं किंवा नारळाला 20 लिटर पाणी एका दिवसाला लागतं, तर ते जे व्हेरिएशन आहे हे मॅन्युअली माणसाकडनं प्रत्येक झाड मोजून देऊ शकत नाही. त्यासाठी ही ॲटोमेशन सिस्टीम आपण सॉफ्टवेअर बेसमध्ये डेव्हलप केलेली आहे. तर यामध्ये फर्टिगेशन टँक ठेवलेले आहेत. खत, औषधं हे सगळं जमिनीतून जे दिलं जातं ते पूर्ण 100% ॲटोमेशन पद्धतीने दिलं जातं. कोणत्याही पिकाचं नियोजन करताना, आम्ही बहार पकडताना हे मार्केटचा सर्वे करतो, स्टडी करतो. कोणत्या पिकाची मागणी जादा आहे किंवा कोणत्या नर्सरीतून कोणत्या रोपांची जास्त गेलेला आहे ह्याचा थोडासा मार्केट अभ्यास करून लावतो, जेणेकरून तुम्हाला उत्पन्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस जे शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात की रेट कमी मिळतो किंवा उत्पन्न कमी येतं, ह्या उद्देशाने त्याचा प्रयत्न आमचा राहतो की जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न राहतो व दरही आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळावा ह्या उद्देशाने ते करतो. आज जर बघितलं कांद्याचा दर घसरलेला आहे, त्या परिस्थितीत आमचा कांदा 1.5 ते 2 महिन्याचा कांदा या ठिकाणी लागवडीला आलेला आहे. ड्रॅगन फ्रूट, कांदा याबरोबरच पेरूचं उत्पादन घेतलं जातं. पेरूच्या पिकाबाबतीत त्याच्या कीपिंग क्वालिटी संदर्भात काळजी घेतली जाते. हा जो पेरू आहे तो तैवान व्हाईट ही व्हरायटी आहे. ही व्हरायटी निवडण्यामागचं कारण म्हणजे ह्याला कमीत कमी मेंटेनन्स आहे, लेबर कॉस्ट कमी येतो आहे, ह्याला फोम लावायची गरज लागत नाही आहे. फोम किंवा पॉलिथिन कॅरी बॅगची लावायची गरज नाही. काही शेतकरी लावतात, लावलं तरी काय वावगं नाही आणि नाही लावलं तरी काय फरक पडत नाही. आणि जर ह्याचं उत्पन्न बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न येतं. पेरूची साईज ही खूप चांगल्या पद्धतीने येते. किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी म्हणजे पेरूच्या झाडापासून फळ तोडल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर एका मार्केटपासून दुसऱ्या मार्केटमध्ये ज्यावेळेस ग्राहकाच्या हातात फळ पडतं तो जो पिरियड असतो त्याला किपिंग क्वालिटी म्हटलं जातं.
तर ती क्वालिटी एकदम जास्त पद्धतीने चांगली हे जी आहे, लवकरात लवकर फळं हे जी परिपक्व होत नाहीत. 1.5 वर्षाची बाग आहे. आपण या ठिकाणी दुसरं पीक आपलं या ठिकाणी उत्पन्न मिळालेलं आहे. 1.5 वर्षातून 2दा साधारणतः पेरूचं उत्पन्न मिळतं. आणि आम्ही जेवढं जास्त सेंद्रिय करता येईल किंवा सॉईलची कंडिशन केवढी जास्त मेंटेन ठेवता येईल ह्याच्यावर आमचा जास्त भर राहतो. डॉक्टर कासेगावकर यांनी व्यवसायास सुरुवात करताना कोणती पिकं घ्यावीत याचा सखोल अभ्यास केला. मातीचं परीक्षण केलं. त्यात कॅल्शियमचा स्रोत जास्त आढळल्यानं शेवगा पिकाची निवड केली. आमची जी शेती आहे ती लेबर डिपेंडंट नाही आहे, की तुम्हाला माहिती आहे शेतीमध्ये लेबर मिळत नाही. बऱ्याचदा आपल्याला काम करायचं असतं, कीड पडलेली असते, फवारे मारायचे असतात आणि नेमकं गावात काहीतरी जत्रा असते आणि 8 दिवसासाठी लेबर मिळत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये जेवढं ऑटोमेशन जर केलं, जे आपण यंत्रांनी जर आपण या सगळ्या गोष्टींना आपण कंट्रोल करू शकलो तर आपल्याला शेतीमधलं नुकसान कमी करता येतं. आणि हे करताना आम्ही केवळ वाटलं म्हणून करत गेलो नाही. म्हणजे आता एक उदाहरण छोटंसं द्यायचं झालं तर आम्हाला आंबा करायची फार इच्छा होती. तर आम्ही जमिनीचा प्रत चेक केला. 5 फूट खाली गेलो, जमिनीच्या पॉकेट्समधनं आम्ही ती मातीचा आम्ही स्टडी केला. तर आम्हाला लक्षात आलं की जवळजवळ 5 फूट खाली कॅल्शियमचा कंटेंट फार जास्त होता. तर जेव्हा आम्ही आमच्या तज्ज्ञ अभय देशमुख यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितलं जर कॅल्शियमचं जर कंटेंट जास्त असेल तर आंब्याचं उत्पादन अंदाजे दरवर्षी 30% कमी येणार. आणि मग जर त्याचं उत्पन्न कमी होणार असेल तर आपण 25 वर्षासाठी ती इन्व्हेस्टमेंट का करायची. मग त्याला सोल्युशन काढण्यासाठी आम्ही हे केलं की आम्ही शेवगा केला. तर तुम्हाला माहिती आहे की शेवगा हा कॅल्शियम रिच असतो. त्याला कॅल्शियम मिळणार कुठं, तर तो जमिनीमधून हा कॅल्शियम ओढून घेणार. सो मी 5 ते 7 वर्ष शेवगा करेन. ते 5 ते 7 वर्षामध्ये त्या जमिनीचं कॅल्शियम ते शेवगा वापरेल. तो शेवगा आम्ही बाजारात विकू, तिथून पण आम्हाला थोडंसं उत्पन्न होत राहील. आणि ॲट द सेम टाईम 5-7 वर्षानंतर आम्ही जमिनीचा परत चेक करू आणि जेव्हा त्याचं कॅल्शियमची लेवल कमी झाली असेल त्यावेळेला आम्ही आंबा करू. सर्व शेताच्या बांधावर झाडं कोणती लावावीत याचा पण अभ्यास केला आणि शेताच्या बांधावर अशी झाडं लावली की त्याचा पीक संरक्षणास पण उपयोग होईल आणि पुढे मागे त्याच्या लाकडाचा पण उपयोग करता येईल. आणि हा विचार सफल झाल्याचं दिसून येत आहे. युरोपियन कंट्रीमध्ये डिझायनिंग फार्मचे कन्सेप्ट आहेत ते आपण या ठिकाणी माझ्या मते भारतात असेल किंवा महाराष्ट्रात आत्ता रुजत आहे. आणि त्यामधलं हे लेटेस्टमधलं फार्म या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी रोडच्या पूर्ण दोन्ही साईडला मिलेडुबिया हे झाडं लावलेले आहेत. मलबेरिक नीम ह्याचं बॉटनिकल नेम आहे आणि ह्या झाडांची वाढ अतिशय फास्ट आहे. ह्याचा इतर जे आपले मुख्य पीक आहेत त्यांना कोणताही त्रास होत नाही. आम्ही ह्या फार्ममध्ये चारी बाजूने बांधाच्या चारीकडेने मिलेडुबियाचं प्लांटेशन केलेलं आहे. त्याचबरोबर रोडच्या दोन्ही साईडनं केलेलं आहे. हे झाड साधारणतः 7 ते 10 वर्षामध्ये कटिंगला येतं. हे झाड ह्याचं लाकूड जे आहे फर्निचरसाठी ह्याचा वापर होतो. तसंच तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्येही याचा वापर होतो. पूर्ण सरळ 40 फूट उंचीला हे झाड वाढतं आणि ह्याचा जो बुंदा आहे तो साधारणतः 2.5 ते 3 फुटाचा घेरा या ठिकाणी होतो. अशा पद्धतीचं हे झाड आहे. आणि रोड साईडला लावल्यामुळं ह्याच्यासाठी वेगळी जागा द्यावी लागली नाही आहे. वेगळं कोणतंही एफर्ट्स या ठिकाणी घेतलं गेलेलं नाही आहे. खत त्याच्यासाठी वेगळं गेलेलं नाही. आपल्या चालू पिकाबरोबर ह्या पिकाचं ॲडिशनल म्हणजे आम्ही थोडक्यात आमच्या भाषेमध्ये ह्याला FD म्हणतो. बँकेत जसे फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्ही पैसे ठेवताय त्या पद्धतीने आमचं 10 वर्षाचं हे FD केलेलं आहे. 10 वर्षांनी ह्याचं उत्पन्न जे मिळेल ते आमचं 10 वर्षाचा खर्च काढून जाईल सगळा. हा संपूर्ण फार्म कसा असावा, कोणती पिकं का आणि केव्हा घ्यायची आणि या सर्वाला पाणी किती लागेल या सर्वांचा अगोदर विचार केला होता. त्याप्रमाणे शेतात मोठं शेततळं तयार करण्यात आलं आहे. 30 एकरचा हा टोटल फार्म आहे. 30 एकर क्षेत्रासाठी किती पाणी लागेल ह्याचं कॅल्क्युलेशन पहिला केलं आणि त्या दृष्टीने आम्ही शेततळ्याचं नियोजन केलं. मग नियोजित शेततळं ज्यावेळेस आम्ही नियोजन करताना शेततळे कॉमनली कसे असतात की जमिनीच्या वर 15 फूट 20 फूट चढवले जातात, 10 फूट चढवले जातात.
पण या ठिकाणी आम्ही जमिनीच्या खाली 40 फूट खोलीला नेलेलं आहे, जेणेकरून पाणी जेवढं जास्त आम्हाला स्टोरेज मिळता येईल ते. आणि त्यानंतर करत असताना असा विचार आला की भविष्यात जरी आपल्याला ॲग्रो टुरिझम कृषी पर्यटन जर चालू करायचं जरी ठरलं शेतकऱ्याला, तरी त्यावेळेसही त्याचा काहीतरी वापर व्हावा ह्या उद्देशाने शेततळं करतानाच त्याचं नियोजन केलेलं आहे. चारी बाजूने पाणी आणि मध्ये बसण्यासाठी बेट हे शेततळं खांदतानाच आम्ही केलेलं आहे आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर या ठिकाणी आम्ही करतो आहे. साधारणतः 500 मायक्रॉनचं कापड या ठिकाणी लावलेलं आहे आणि यामध्ये मत्स्यबीज 10,000 मत्स्यबीज आम्ही सोडलेले आहेत. एका वेळेस वेगवेगळ्या ठिकाणून उत्पन्न कसं मिळवलं जातं आहे हे शेतकरीच्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. आमचे जे शेतकरी आहेत डॉक्टर प्रसन्न कासेगावकर ह्यांचं कायम सांगणं आम्हाला असतं की शेतीकडे एक कारखाना म्हणून बघा, जेणेकरून नॉर्मल जे शेती करतात शेतकरी त्यांना परवडत नाहीत म्हणून ओरडतात, पण ते उत्पन्न तयार करतात म्हणजे ते कारखाना चालवत आहेत हे शेतकऱ्याच्या डोक्यात येत नाही. आणि ही गोष्ट सरांनी मला आवर्जून सांगून माझ्यामध्ये एवढं बदल केलेला आहे की मी प्रत्येक गोष्टीकडे ते कारखान्या पद्धतीने पाहतो की प्रोडक्शन कसं निघेल आणि त्याला लागणारे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने, त्याच दृष्टीने शेततळं केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही बोटसुद्धा ठेवलेली आहे. माशांना खायला जे टाकलं जातं ते बोट आम्ही डबल पर्पजने वापरतो. कधीतरी कोण पाहुणे आल्यानंतर त्या बोटीतून फेरफटका मारू शकतात आणि माशांचं खाद्य जे आहे ते बोटीत बसून आम्ही मध्ये जाऊन टाकलं जातं. ह्या उद्देशाने शेततळं केलेलं आहे. या संपूर्ण फार्ममधील पिकांना सेंद्रिय खतं, कीटकनाशकं दिली जातात. त्यामुळं विषमुक्त अशी ही उत्पादनं तयार होत आहेत. सर्व शेताला लागणारं शेणखत तयार करण्यासाठी देशी गायींची जोपासना केली जात आहे. आम्ही मुक्त गोठा ज्यावेळेस करायचं नियोजन केलं तर त्यामध्ये गोट्यामध्येच आपण मुक्त गायी, हॅपी काऊ ही कन्सेप्ट राबवायची ठरवली, जेणेकरून फ्रेश जे दूध येईल आपल्याला ते गायी आनंदी राहिली, बांधून ठेवायची नाही. हे आमच्या डॉक्टर प्रसन्न सरांचा उद्देश होता की गायींना बांधून ठेवायचं नाही आहे. तर त्यामध्ये मग गायी मुक्त ठेवल्या, त्या गायींचं शेण आणि मलमूत्र खाली पडतं, त्यामध्येच आम्ही मग कोंबड्या सोडल्या. त्याच मलमूत्र कीटक त्यातून तयार होणारे त्याच्यावर कोंबड्या जगतात. त्याचबरोबर टर्की आणि राजहंस पण त्यामध्येच आम्ही सोडलेले आहेत. तर कावळा आणि घारीच्या संरक्षणासाठी वरती नेट लावलेलं आहे, फिशिंग नेट या ठिकाणी लावलेलं आहे. त्याचबरोबर ह्या गोट्यामध्ये आम्ही युरिन कलेक्ट करण्यासाठी युरिन टँक लावलेले आहेत. ते युरिन टँक आम्ही एक साईडला टँकमध्ये सगळं युरिन गोळा होतं. ज्यावेळेस गाई संध्याकाळी आतमध्ये बसल्या जातात त्यांचं जे मूत्र आहे ते एका ठिकाणी करून ते स्लरीसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर त्याचं जे शेण आहे ते आम्ही गांडूळ खतासाठी वापरतो आणि हे सगळ्याचं जीवामृत तयार करण्यासाठी स्लरी टँक वापरतो आणि ते ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आणि इतर फळझाडांना आम्ही त्या पद्धतीने सगळं खत आम्ही नैसर्गिकरित्या वापरायचा प्रयत्न करतो. भाजीपाला पिकाचं रोजच्या आहारातील महत्त्व ओळखून फळ पिकांबरोबरच भाजीपाला पिकांनी युक्त परसबागेची निर्मिती केली आहे. आम्ही जवळजवळ 16 प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत आणि ह्या भाज्या आम्ही इथलं शेणखत वापरून, आमच्याकडे गांडूळ खताचा एक छोटासा प्रकल्प आहे तर त्याचा जो वर्मी वॉश असतो ते वापरून आणि तिथून बनणारे जे जीवामृत आहे गाईच्या शेणापासून जी स्लरी बनते त्याचं जे जीवामृत आहे तेच वापरून आम्ही आमच्याकडच्या भाज्यांचं आम्ही एक परसबाग डेव्हलप केलेली आहे. आणि गेली जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं आम्ही एकदम प्युअर नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं जे येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आम्ही घरी खातो आहोत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की त्याच्यामुळं आमचं आयुष्य निश्चितच काही महिन्यांनी काही वर्षांनी वाढलेलं असेल. एकात्मिक शेतीचा हा प्रयोग यशस्वी होत आहेच आणि आता त्याला कृषी पर्यटनाची पण जोड देण्याचा मानस आहे. आम्ही डॉक्टर बनतोय तर आम्हाला अभ्यास करावा लागला. आम्ही एका मिनिटात डॉक्टर नाही झालो. आम्हाला वर्षानुवर्ष अभ्यास केल्यानंतर आम्ही तज्ज्ञ झालो आणि मग त्याच्यातून आम्ही आमचं उत्पन्न मिळवायला चालू केलं. मी
बिना अभ्यासाचा, बिना अनुभवाचा जर मी प्रॅक्टिस केली तर मी यशस्वी नसतो झालो. तसंच शेतकऱ्यांनी देखील आपण जे करतो आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपण केवळ शेजारचा करतो आहे, त्याला जास्त पैसे मिळाले, त्याचं लकही असू शकतं. तर असं न करता शेतकऱ्यांनी जर प्रॉपर त्यांच्या जमिनीचा अभ्यास केला, तिथल्या हवामानाचा अभ्यास केला आणि थोडासा पेशन्स ठेवला, की आता उदाहरणार्थ आम्ही हॉर्टिकल्चर करतो तर त्याच्यामध्ये पहिल्या वर्षात इन्कम चालू होत नाही. तुम्ही पेरू लावला तर पहिलं इन्कम मिळायला मे बी तुम्हाला 9 महिने ते वर्ष लागेल. सीताफळ लावला तर जवळजवळ 2.5 वर्षानंतर तुमचं पहिलं इन्कम चालू होतं. ड्रॅगन फ्रूट लावला 18 महिन्यानंतर पहिलं तुमचं इन्कम चालू होतं. हा जर पेशन्स ठेवला तर कालांतराने यश हे निश्चित ॲश्युअर्ड असतं. पण हे काय ॲश्युअर्ड आहे? कारण त्याच्यामागे थोडासा अभ्यास आहे, थोडासा पेशन्स आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला या गोष्टीवर मला थोडंसं भर द्यायचं आहे, की ॲग्रो टुरिझम किंवा कृषी पर्यटन हा एक अशी इंडस्ट्री आहे की जी खूप डेव्हलप होऊ शकते. कारण शहरातल्या लोकांना त्यांच्या आयुष्याचा कंटाळा आलेला असतो, तेच त्यांचं आयुष्य असतं. त्यांना कधीतरी एखादा दिवस एखाद्या खेड्यात त्यांना घालवायचा असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये जर आपण त्यांना जसं आपलं शेत पाहिलं तुम्ही, की इथे ॲग्रो टुरिझमसाठी सगळी आम्ही डेव्हलपमेंट करून ठेवले. तर इथं हुरडाची पार्टी करता येते, लोकांना इथं पतंग उडवायला देता येते. तर कालांतराने आमचा असा विचार आहे की या आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला ॲग्रो टुरिझम देखील डेव्हलप करायचं. आणि सरकार तुम्हाला माहिती आहे की ॲग्रो टुरिझमला कृषी पर्यटनाला खूप बढावा देत आहे. तर या सगळ्या योजनांचा विचार करून आणि प्रामाणिकपणे प्लॅन करून जर शेती केली तर ती निश्चित फायदेशीर ठरू शकते, असं माझं व्यक्तिगत मत आहे. डॉक्टर प्रसन्ना कासेगावकर आणि सीना कासेगावकर यांचा शेती व्यवसाय करताना केलेला प्रत्येक पिकासाठीचा विचार, दूरदृष्टी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन यामुळं अल्पावधीतच त्यांनी एकात्मिक शेतीचं एक नवं मॉडेल तयार केलं आहे. आणि निसर्गावर अवलंबून असलेला हा व्यवसाय अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक केला तर यश हमखास आणि भरघोस मिळतं, हा नवीन पायंडा पाडला आहे.